मुंबई इंडियन्सची टीम टॉप 2मध्ये कशी राहणार, कोणते संघ पराभूत व्हावे लागतील आणि मुंबई इंडियन्सला काय रणनीती आखावी लागेल, त्यांना किती सामने जिंकावे लागतील आणि कोणाचा पराभव व्हावा लागेल तर मुंबई इंडियन्सची टीम टॉप 2मध्ये राहू शकते. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मुंबई इंडियन्सच्या पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, सध्या IPL बंद आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे IPL एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तर आता 16 मेपासून IPL पुन्हा सुरू होईल असे चित्र आहे, अशी वृत्तांची माहिती आहे. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सला टॉप 2मध्ये जायचे असल्यास काय करावे लागेल, किती सामने जिंकावे लागतील हे आपण पाहूया. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये 4थ्या स्थानावरती आहे. सध्या मुंबई इंडियन्सचे 12 सामने झाले आहेत. 12 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय आणि 5 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे आणि मुंबई इंडियन्सची टीम 4थ्या क्रमांकावरती आहे. त्यांचे 14 पॉईंट आहेत. मुंबई इंडियन्सला टॉप 2मध्ये जाण्यासाठी सर्वात प्रथम त्यांचे सामने राहिलेले आहेत 2, एक दिल्ली विरुद्ध आणि एक पंजाब विरुद्ध. हे त्यांचे 2 सामने राहिले आहेत. तर सर्वात प्रथम त्यांना हे करावे लागेल की हे दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील. दोन्हीपैकी एका सामन्यामध्ये तर मुंबई इंडियन्सचा पराभव झाला तर मुंबई इंडियन्सची टीम टॉप 2मध्ये जाऊ शकत नाही आणि दोन्ही सामन्यामध्ये पराभव झाला तर ते टॉप 4मधून देखील बाहेर पडतील, ते या IPLमधून देखील बाहेर पडतील. तर सर्वात प्रथम मुंबई इंडियन्सला त्यांचे राहिलेले 2 सामने जिंकायचे आहेत आणि अशी आशा करायची आहे की गुजरात किंवा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमा त्याच्या सर्व मॅचेस जिंकू नये. तर गुजरातचे सामने आहेत चेन्नई, लखनौ आणि दिल्ली विरुद्ध आणि बेंगलोरचे सामने आहेत हैदराबाद, कोलकाता आणि लखनौ विरुद्ध. तर त्यांचे ते सर्व सामने जिंकू नयेत अशी प्रार्थना करावी लागेल. ते एका सामन्यामध्ये तर त्यांचा पराभव व्हावा आणि मुंबई इंडियन्सची टीम सर्वात प्रथम आपले 2 सामने जिंकावे आणि गुजरात किंवा RCB या दोन्ही टीमापैकी एक टीम त्यांच्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव व्हावा अशी आशा त्यांना करावी लागेल. तरच ते टॉप 4मध्ये जातील. तर सर्वात प्रथम त्यांना आपले दोन्ही सामने जिंकायचे आहेत. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम त्यांचे दोन्ही सामने जिंकून ते टॉप 2 जागा काबीज करतील का टॉप 4मध्ये राहतील का या IPLमधून बाहेर तर पडणार नाहीत, ते दोन्हीपैकी एका सामन्यात तर विजयी मिळवतील. तर आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.